श्रीकांत पाटील, पत्रकार, दैनिक पुढारी. गेली काही वर्षे मी चंदगड तालुका पत्रकार संघाचा अध्यक्षसुद्धा म्हणून काम केलेलं आहे आणि चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून मी इथं गेली 9 वर्षे राज्याभिषेक सोहळा होतो रायगड किल्ल्याच्या धर्तीवरती. या प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे गेली 9 वर्षे सलग मी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं इथं दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा होते. त्या स्पर्धेला सुद्धा आम्ही सर्व पत्रकार उपस्थित असतोय. हे जे स्वरूप आहे ते बऱ्याच आता वक्त्यांनी सांगितलेलं आहे, त्याबद्दल मी काय सांगणार नाही. पण हे जो कार्यक्रम आहे राज्याभिषेकचा, हा उत्तरोत्तर वाढत जाणं गरजेचं आहे. या ठिकाणी आज चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजेश पाटील, त्याचबरोबर माजी मंत्री भरमण्णा पाटील, त्याचबरोबर चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक, महिला बालकल्याण सभापती विद्या पाटील, असे सर्व मंडळी, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य हे सर्वजण उपस्थित आहेत. पण शासकीय जे प्रशासन आहे त्याचे प्रतिनिधी कोणीही या ठिकाणी उपस्थित नाहीत. ही एक म्हणजे खंत व्यक्त करण्यासाठी गोष्ट आहे. या पुढील काळात तरी चंदगडमधील जे शासकीय आणि प्रशासन चालवणारे अधिकारी आहेत त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहून हा सोहळा जो आहे याला मोठं स्वरूप परत देणं महत्त्वाचं आहे. आणि शासन स्तरावरून या कार्यक्रमाला म्हणजे राज्याभिषेक कार्यक्रमाला निधी मिळण्याची गरज आहे. आता जे सध्या चालू आहे ते मजरे कारवे येथील ग्रामस्थ या ठिकाणी वर्गणी काढून आणि शिवभक्तांच्या देणगीतून हा कार्यक्रम चाललेला आहे. याला शासन स्तरावरून सुद्धा निधी मिळून हा कार्यक्रम कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने चालेल याची जबाबदारी शासनानं सुद्धा उचलावी अशी मी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करतो. त्याचबरोबर जो मॅरेथॉन स्पर्धा आहे त्याच्यासाठी सुद्धा संपूर्ण देशभरातून म्हणजे अक्षरशः म्हणजे उत्तर प्रदेश, त्याचबरोबर पश्चिम बंगाल, इकडं बेंगलोर, केरळमधून सुद्धा या ठिकाणी मॅरेथॉन धावपटू उपस्थित असतात. त्यांचंसुद्धा या ठिकाणी कौतुक कराल तेवढं थोडंच आहे. आणि या ठिकाणी जे यावर्षी मी आहे निसर्ग रक्षक या टॅगलाईनखाली यावर्षी ही स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी गेले 6 महिने म्हटलं तरी चालेल या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटत आहेत. इथलं वातावरण, पाऊस वगैरे आणि धुकं वगैरे पाहिलं आणि चढाव उतार वगैरे किल्ल्यावरून खालती स्पर्धा जाते, धावपटू धावतात, तिथून खालून वरती येतात. हे म्हणजे अतिशय रोमांचकारी आणि खडतर असा हा म्हणजे ट्रॅक आहे. आणि याच्यामध्ये 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा 3 टप्प्यामध्ये महिला आणि पुरुष यांच्यासाठी वेगळे बक्षिसं ठेवण्यात आलेले आहे. त्याच्यासाठी आमदार साहेबांनी, माजी आमदार आणि आजी आमदार यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. तर या कार्यक्रमाचा लाभ म्हणजे धावपटूंनी घ्यावा अशी सुद्धा मी या ठिकाणी या निमित्तानं विनंती करतो.